धाळ ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. माजी सरपंच रिजवान सौदागर यांचा पत्रकार परिषदेत आरोप. बुलढाणा तालुक्यातील धाळ ग्रामपंचायतमध्ये मागील 4 वर्षापासून अनियमितता सुरू असल्याचा आरोप धाळचे माजी सरपंच रिजवान सौदागर यांनी केला आहे. आज 13 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक आरोप केले आहे. धाळ ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत पुढे बोलताना माजी सरपंच रिजवान सौदागर म्हणाले की 2 जणांना काही माहीत नसताना त्यांच्या नावावर ग्रामपंचायतचा चेक देऊन पैसे काढण्यात आले. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यात आली, परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने पुराव्यानिशी विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली. गावातील अतिक्रमण प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिल्यानंतर सुद्धा दिलेल्या मुदतीत पूर्ण अतिक्रमण काढण्यात आले नाही. ग्रामपंचायत सदस्यांच्या नातलगाला ग्रामपंचायतचे टेंडर देता येत नाही, तरीही टिका खान यांना टेंडर देण्यात आले. बांधलेली नाली रातोरात अज्ञात व्यक्तीने तोडून टाकली. त्या प्रकरणी धाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी चौकशी केली नाही. तसेच पुन्हा ती नाली बांधण्यात आली. अशा प्रकारे अनियमितता धाळ ग्रामपंचायतमध्ये होत असल्याचे आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केले आहे. मुंबईवरून अधिकाऱ्यावर दबाव असल्यामुळे ते तक्रारींना गांभीर्याने घेत नाही. अनियमितता प्रकरणी आता न्यायालयात दाद मागणार असल्याचे रिजवान सौदागर यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. ग्रामपंचायतमधले कर्मचारी आणि एक माजी पदाधिकारी यांनी पैसे काढले होते, त्याबद्दल आम्ही केस दाखल केली होती, पण त्याच्यावर आजपर्यंत काहीच निकाल लागला नाही. अतिक्रमणाच्या बाबतीत वेळोवेळी सरपंच यांच्याकडे तक्रार जेव्हा मी करतो तेव्हा सरपंच म्हणणं असतं की बघ तुम्हीच आम्हाला सांगा कोणी अतिक्रमण केलं. वास्तविक ते ग्रामपंचायतीचं काम आहे. तिसरा मुद्दा, ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, याच्या कोणत्याही नातेवाईकाला ग्रामपंचायतच्या कामामध्ये ते कामाचे टेंडर घेता येत नाही. परंतु असं असताना सुद्धा एक फैसल खान नावाचा जो मुलगा आहे, त्याची आई त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहे, त्याला 8 लाख रुपयाचं काहीतरी टेंडर देण्यात आलं. ते टेंडर रद्द करण्यासाठी सुद्धा आम्ही सीओ साहेबांकडे 31/1/2025 एक केस दाखल केली होती, परंतु अद्याप त्याच्यावर सीओ साहेबांनी कोणती सुनावणी घेतलेली नाही. त्याचा अर्थ सरळ असा आहे की वरपासून खालपर्यंत सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भ्रष्टाचार खाली होतो, त्याचे पैसे वरपर्यंत पोहोचवले जातात, ही आमचं ठाम म्हणणं आहे. आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे, आणि याच्यावर जर कारवाई नाही झाली आमच्या